उल्हासनगर महापालिकेने अखेर रेजन्सी प्लाझा बिविंगमधील तब्बल 27 अनधिकृत गाळ्यांवर पाडकाम कारवाई करत मोठी कारवाई केली आहे। कॅम्प क्रमांक 3 मधील शांतीनगर परिसरात ही कारवाई गुरुवारी दुपारी करण्यात आली। महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सहाय्यक आयुक्त अजय साबळे आणि विभाग प्रमुख गणेश शिंपी यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबवली। अनेक दिवसांपासून या अवैध बांधकामांबाबत तक्रारी येत होत्या। नगर रचना विभागाने नोटिसा बजावूनही संबंधितांकडून कोणतीही दखल घेतली जात नव्हती। अखेर आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर महापालिकेने बुलडोझर कारवाई केली। रेजन्सी प्लाझा बिविंगमध्ये संपूर्ण एक मजला अवैधरित्या उभारण्यात आल्याचा आरोप होता। त्यानुसार तब्बल 27 गाळ्यांवर पाडकाम करण्यात आले। मात्र या कारवाईनंतर आता शेजारील स्काय डोम हॉलमधील 3500 चौरस मीटरच्या कथित अवैध बांधकामांवर कारवाई कधी होणार असा सवाल उपस्थित होत आहे। यापूर्वीही महापालिकेने या बांधकामाला नोटिसा बजावल्या होत्या। तसेच कॅम्प क्रमांक 2 मधील स्पेक्ट्रम रेसिडेन्सी इमारत रस्त्याच्या जागेत बाधित होत असल्याचं समोर आलं असून नोटीस अजूनही फ्लॅट विक्री सुरू असल्याची चर्चा आहे। त्यामुळे महापालिकेच्या पुढील कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, उल्हासनगर।